आरजीकर रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष मोठ्या रॅकेटचा भाग असल्याचा दावा सीबीआयने न्यायालयात केलाय। कोलकाता रेप आणि मर्डर केसमध्ये रुग्णालयातील भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमिततेच्या आरोपांची चौकशी होतीये। या प्रकरणी माजी प्राचार्य संजय घोषला अटक झाली आहे। उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंगनं 30 अधिकाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे। उत्तर कोरियातील पुराचा सामना करण्यात हे अधिकारी अपयशी ठरले, त्यामुळे हजारो लोकांचा जीव गेल्याची माहिती आहे आणि त्यामुळेच ही शिक्षा दिल्याचं कळतंय। उल्हासनगरमध्ये गणपती बाप्पाच्या उत्सवासाठी पूजेच्या साहित्याचं नेहरू चौकातील मार्केट सजलेलं आहे। खरेदीसाठी मोठ्या संख्येने नागरिक शहरात आले, त्यामुळे मार्केट गर्दीनं फुलून गेलंय। बंदुकीचा इशारा करून दाखवणं किंवा मशिदीमध्ये घुसून मारू अशी भाषा करणं याचं उत्तर फडणवीस यांनी दिलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली। तर नितेश राणेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी सरकारला जाब विचारला। राष्ट्रवादीच्या लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरून विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे। राष्ट्रवादीकडून करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्र्यांचा उल्लेख नाहीये, त्यामुळे ही टीका केली जाते। भिवंडीमध्ये रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत, याबाबत पूर्वतयारीचा आढावा बैठक महानगरपालिकेमध्ये घेण्यात आली होती, पण ठेकेदाराला 2.25 कोटी रुपयांचं कंत्राट देऊनही ठेकेदाराकडून शहरामध्ये अजूनही खड्डे बुजवले गेले नाही, त्यामुळे गणेश भक्तांकडून नाराजी व्यक्त केली जाते। नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल विचारलं असता आपण कोणाचंही स्टेटमेंट ऐकलेलं नसल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या। आमचं मुख्य ध्येय महायुतीचं सरकार आणण्यावर आहे, असंही त्या म्हणाल्या। भिवंडीमध्ये वाचन मंदिर आणि दादासाहेब दांडेकर विद्यालय यांच्यातर्फे महावाचन उत्सव 2024चं आयोजन करण्यात आलं। पुस्तक वाचनामुळे मन एकाग्र होतं। विद्यार्थी वर्गानं वाचनाचे महत्त्व लक्षात घेऊन वाचनाची सवय अंगी बाळगावी, यासाठी या वाचन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। भटकेमुक्त आदिवासी यांच्या हक्कासाठी पुण्यातून निघालेली संवाद यात्रा अहमदनगरमध्ये पोहोचली। त्यावेळी पारंपरिक वेशभूषा परिधान करत ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली। उल्हासनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज बाल उद्यानाची दुरावस्था झाली आहे। महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे या उद्यानाची दुरावस्था झाली आहे। उद्यानाच्या संदर्भात मनसेनं महापालिका प्रशासनाला दुरुस्तीसाठी निवेदन दिलंय। मलबार हिल विभागातील रामलाल साळसार राजा या मानाच्या गणपतीचा आज आगमन सोहळा पार पडतोय, तर यंदाचं या गणेश मंडळाचं 54वे वर्ष आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये पशुगणनेला 1 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे। यामध्ये गाय, म्हैस, शेळी, मेंढी आणि श्वान यांची गणना घरोघरी प्रत्यक्ष भेटी देऊन केली जाते। पर्यवेक्षक यांची 20% पडताळणी करणार आहे। हे कार्य प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये केलं जाणार आहे। अमरावतीमधील धारणी शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय, तर नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपमधील मुस्लिम नेत्यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली आहे। भाजप नेते हाजी अरफात शेख यांनी नितेश राणेंच्या घराबाहेर टीका करणारे बॅनर लावले। ठाण्यात पहिल्यांदाच ऑलिम्पिक दर्जाचे तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आलं आहे। आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून पद्मश्री सिंधुताई सपकाळ तिरंदाजी सेंटरचं नुकतंच मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते उद्घाटन झालं। सातारा जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। यामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे। कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे, त्यामुळे वीज निर्मिती, सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागणार आहे। पैठण शहरासह तालुक्यातील काही भागात पावसानं हजेरी लावली। काही भागात ढगाळ वातावरण आहे, तर काही भागात कडक ऊन पडल्याचं दिसून आलं। शहरासह तालुक्यातील काही भागात पावसानं हजेरी लावली। अकोला जिल्ह्यातील धामणधारी या तांड्यावर पारंपरिक तीज उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी महिलांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये नृत्य सादर केलं आणि तीज महोत्सवाची लेंगी गीत म्हणत उत्सव साजरा केला। लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाकडून दरवर्षी वेगवेगळा देखावा साकारला जातो। यंदा इथं उज्जैनचा महाकाल मंदिर साकारण्यात येतोय। मुंबईचा राजा यंदा उज्जैनच्या महाकाल नगरीत बसणार आहे। पुण्यामध्ये मराठा आंदोलकांचा काँग्रेस भवनामध्ये गोंधळ पाहायला मिळाला आहे। ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मराठा आंदोलकांनी नाना पटोलेंकडे केली। लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी गणेश भक्त मोठ्या संख्येने कोकणात गावी जाण्यासाठी निघाले, तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीत मोठी वाढ झाली। वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रायगड पोलीस सज्ज झाले। नाशिकमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांवरून शिवसेना युबीटी आक्रमक झाली। बिटको चौक ते जेल रोड रस्त्याची दुरावस्था झाली आहे, त्यामुळे शिवसेना युबीटीनं रस्त्यावर ठिय्या मांडत आंदोलन केलं। यावेळी मनपा विरोधात शिवसेना युबीटीनं जोरदार घोषणाबाजी केली।
भंडारा जिल्ह्यामध्ये 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे बागायती शेतीचंही नुकसान झालंय. तर या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करतायत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी कायदे राबवण्यात अयशस्वी ठरलेल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ममता बॅनर्जींनी केली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.